अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली। या सभेत 7 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर नगर येथे श्रीकृष्ण मंदिरात ही आढावा बैठक संपन्न झाली। नमस्कार, विदर्भ टीवी से मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। हम आए नागपुर के सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर। जैसा आप सभी को पता है कि 804वां अवतरण दिवस मनाया जा रहा है बड़े हर्षोल्लास के साथ। हर साल मनाया जाता है, इस साल भी मनाया जा रहा है। इस विषय पर हम अधिक जानकारी लेंगे यहाँ के नागपुर शहर अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे जी से। स्वामी को अवतार धारण करने के लिए 804 साल पूरे हो चुके हैं पूरे देश भर में, और अभी तक 804 साल के बाद में पहली दफ़ा महाराष्ट्र सरकार ने इस जो तत्वज्ञान है हमारे भगवान का, इसको समझा है। और भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी का ये 804वां अवतरण दिवस है। शासन की ओर से पूरे महाराष्ट्र भर 5 तारीख को मनाया जा रहा है। शासन की ओर से जितने भी उनके सरकारी कार्यालय है, सरकारी नियम, सरकारी सारी जगहों पर, ग्रामीण से लेकर तो पूरे महाराष्ट्र भर ये कार्यक्रम शासन की ओर से मनाया जा रहा है। अखिल भारतीय महानुभाव परिषद और नागपुर जिला हम शासन का पूरी तरह से सम्मान करते हैं, अभिनंदन करते हैं, गौरव करते हैं और उनका आभार भी मानते हैं। ये हुआ 5 तारीख का शासन का कार्यक्रम इस संस्था की ओर से, और नागपुर शहर में जो 30-35 संस्थाएं काम करती है उनकी ओर से। हम 7 तारीख को सुरेश भट्ट सभागृह में एक बड़ा आयोजन करने जा रहे हैं, जिसको हमने महानुभाव पंथीय भव्य सम्मेलन का नाम दिया हुआ है। और उस सम्मेलन में पूरे देश भर के बड़े बड़े संत महंत अधिकारण आ रहे हैं। उसी प्रकार से राज्य की ये जो मेहमान हैं बड़े, वो सभी के सभी आ रहे हैं। उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, भारत सरकार के वरिष्ठ मंत्री नितिन जी गडकरी साहब और हमारे परिसर के सभी गणमान्य राजकीय नेता उसमें पधारे हैं। इस कार्यक्रम को पूरे महाराष्ट्र में बहुत ही ज़बरदस्त उत्साह आ रहा है। और हर घर उस दिन 5 तारीख को झंडा लगने वाला है, सफ़ेद झंडा भगवान का धर्म ध्वज होता है। इसमें हमने लिखा है कि प्रत्येक महानुभाव पंथीयाने आपल्या घरावर स्वामीचा धर्म ध्वज लावावा, क्योंकि महानुभाव पंथियों के लिए, लाखों महानुभाव पंथी के लिए इससे खुशी का दूसरा अवसर कोई हो नहीं सकता कि जब सरकार जब ये मना रही है, इससे खुशी क्या हो सकती है। हम अपने लड़के का तो वारसा कोई भी करता है, मगर जब गांव और समाज और जब करने लग जाए तो उसकी जो ख्याति है, उसकी अनुभूति है, वो देश में नहीं, देश विदेश में, पूरे जग भर में फैले बगैर नहीं रहती। इस कार्यक्रम को 5 तारीख को शासन मना रहा है और 7 तारीख को संस्था मना रही है। 7 तारीख को ये कार्यक्रम शुरू होगा सवेरे 8 बजे इसी मंदिर से, जहाँ हम खड़े हैं। यहाँ से स्कूटर रैली और शोभा यात्रा निकलेगी। वो छोटा ताजबाग होते हुए शुक्रवारी रोड से अपने सुरेश भट्ट सभागृह पहुँचेगी 10 बजे। वहाँ पर घोड़ी बग्गे बड़े बड़े संत महंत अधिकरण उसमें विराजमान होंगे। और वो 10 बजे वहाँ पहुँचने के बाद में 10:30 बजे बराबर ध्वजारोहण होगा बड़े अधिकरणों के हस्ते। और अधिकरणों के हस्ते ध्वजारोहण के बाद वहाँ पंचावतार महोत्सव आयोजित किया गया है। बांधकर बाबा जी मनसर वाले वो आयोजन कर रहे हैं। और वो पंचावतार उपहार वहाँ पर बड़े ज़बरदस्त होने वाले हैं। नागपुर शहर के जितने भी पंथीय लोग हैं वहाँ से भी इकट्ठा हो जाएंगे। उसके बाद 11:30 बजे बरोबर अपने धर्म सभा में प्रवेश होगा। सभा मंडप की फीत काटी जाएगी और 12 को 10 का में जब सारे संत महंत सब विराजमान हो जाएंगे, 12:10 को माननीय नितिन जी गडकरी, जहाजरानी मंत्री, परिवहन मंत्री, इनके हस्ते दीप प्रज्वलन करके इस भव्य समारोह का उद्घाटन होने जा रहा है। बहुत ही दुर्मिल क्षण रहेगा वो। आपकी सब चैनल वाले रहेंगे उसमें, आपको भी वो सब क्षण अपने इसमें कंट्रोल में करना है। इसमें हमने लिखा हुआ है क्या, ठीक है ना, इसमें भव्य शोभा यात्रा है, पंचावतार महोत्सव है, आउसाचे भिक्षा पात्र, वस्तुनिष्ठ प्रसाद वंदन, ये भी इसमें। और यहाँ पर हमारे यहाँ पर जितनी संस्थाएं हैं उनका सत्कार भी इसी कार्यक्रम में होने वाला है। अब हम इनको ले लें। दंडोत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांचा अवतार दिन हिंदी में के मराठी में? हाँ, मैं अनिल बुढ़ारे बोल रहा हूँ। महानुभाव पंथ के प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत
उनका अवतार दिन हर साल हर्षोल्लास से तिथिनुसार मनाया जाता है। इस साल भी मनाया जा रहा है 5 तारीख को, लेकिन इस बार जो मनाया जा रहा है ये वैशिष्ट्यपूर्ण इसलिए है क्या महानुभाव पंथ के मंदिरों में, मठों में और महानुभाव पंथ के लोग तो मनाएंगे वो सद्भक्त, लेकिन महाराष्ट्र शासन भी अपने शासन स्तर पर मना रहे हैं। ऐसा एक नागपुर के जिला महानुभाव मंडल और बहुत सारे नागपुर के आजू बाजू के मंडल, गांव के, इन्होंने एक प्रोग्राम ऐसा 7 तारीख को सुरेश भट्ट सभागृह में ऐसा एक प्रोग्राम रखा हुआ है कि महानुभाव मंडल, महानुभाव पंथ के भक्त लोग और शासन, ऐसा दोनों सम्मिलित होकर वो प्रोग्राम कर रहे हैं और वो भव्य दिव्य प्रोग्राम 7 तारीख को होने जा रहा है सुरेश भट्ट सभागृह में। और ये इस प्रोग्राम में, इस सोहळे में मानव पंथ के संत महंत सब उपस्थित रहेंगे, दूर दूर से आएंगे। अभी ठाकरे जी ने बताया पंचोतार उपार होने वाले हैं और उसके बाद वहाँ जो मानव पंथ में 850 साल से हमारे भगवान के जो मूर्तिनिष्ठ प्रसाद बोलते हैं वो नमस करने के लिए आने वाले हैं दूर दूर से। तो मैं सभी को यही बोलूँगा, क्या ये सोहळे का सबने आनंद लेना चाहिए और सबने अपना लाभ करना चाहिए, इतना ही मुझे कहना है। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। हां, मी नितीन दादा बांधकर या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये अनेक स्तरावर हा सोहळा संपन्न होतो। जसं की आता आपण ऐकलं की शासन स्तरावर संपन्न होतो आहे। महाराष्ट्रात तर याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील, शासकीय जे कार्यालय तिथे तर संपन्न होणारच आहेत। परंतु वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की महाराष्ट्र सदन जे दिल्लीमध्ये आहे त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा जो उपक्रम आहे तो त्या ठिकाणी राबवला जाणार आहे। कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे विचार आहेत ते जगाला शांती, समता, विश्वबंधुत्व आणि या सर्व विचारांच्या माध्यमातून समाजामध्ये एकरूपता आणण्याचे जे विचार आहेत ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे विचार आहेत आणि ते महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देणारे आहेत। आणि म्हणून या विचारांचा प्रसार व्हावा याकरता महाराष्ट्र शासन स्वतः ती भूमिकेत, स्वतः त्या आयोजकाच्या भूमिकेत राहून दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये तो प्रोग्राम संपन्न होणार आहे, कार्यक्रम संपन्न होणार आहे। आणि तिथे महामहिम भारताच्या राष्ट्रपती जे आहेत माननीय महोदया श्री द्रौपदी मुर्मूजी यांनासुद्धा आमंत्रित करण्याचा विषय त्या ठिकाणी सुरू आहे। आणि निश्चितच ही संपूर्ण महानुभाव पंथासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन म्हणजे एक सोहळ्याच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होतो, याचा सर्वांना आनंद आहे। आणि या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन दिनांक 7 रोजी या ठिकाणी सहभागी होऊन आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत। दंडवत प्रणाम। मी नरेंद्र आमधरे, नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे आणि यावर्षी विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलं की सर्व सरकारी कार्यालय, शाळा, पोलीस स्टेशन या सगळ्या कार्यालयामध्ये शासनाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन साजरा करण्याचं ठरविलं आहे। त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फार फार धन्यवाद। कारण की त्यांनी जो निर्णय घेतला हा एक महानुभाव पंथासाठी एकमेव असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। बरेच निर्णय या वर्षी शासनाने आमच्या महानुभाव पंथासाठी घेतले आहे, त्यांचा मी मनापासून नागपूर जिल्हा महानुभाव मंडळातर्फे त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि तसंच हा जो 7 तारखेला सुरेश भट्ट सभागृहामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी तिथं अवतार दिन होणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पण येणार आहे। आणि मी सगळ्या नागपूर जिल्ह्यातील माझ्या धर्मबंधूंना आणि भगिनींना इथून ह्या आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा। आपल्या पंथातला हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी
साजरा होणार आहे. तरी आपण सकाळी 10 वाजतापर्यंत सुरेश भट सभागृहापर्यंत यायचं आहे. इथून सकाळी रॅली पण निघणार आहे श्रीकृष्ण मंदिर चक्रधरनगरमधून. त्यानंतर इथून रॅली निघाली की सुरेश भट या सभागृहात दिवसभराचा कार्यक्रम चालणार आहे. तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे एवढंच मी बोलून थांबतो इथे. ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वरी अवतार असल्याचं माननीय श्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना कळालेलं आहे आणि त्यांनी खरोखर त्या कळाल्यानंतर या संपूर्ण महानुभाव पंथीयांच्या भावनेला त्यांनी जपलेलं आहे, जाणलेलं आहे आणि त्या महानुभाव पंथीयांच्या त्या भावनेला जाणून आणि जपून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे कुठे त्यांचे सरकार असेल, जिथे कुठं त्यांची ऑफिसं असतील, जिथे कुठे त्यांचे शासकीय कर्मचारी असतील, त्या प्रत्येकाला त्यांनी एक GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपन्न व्हावा असं त्यांनी जाहीर केलं आणि त्याच माध्यमातून हा 5 तारखेला अवतार दिन संपन्न होईल महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि अखिल महानुभाव पंथीयांच्या वतीने. आणि त्यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा या परिषदेच्या माध्यमातून सुरेश भट सभागृहामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी सर्व 7 सप्टेंबर 2024 रोजी मी सर्व महानुभाव पंथीय आणि महानुभाव पंथीय इतरत्तर जेवढे काही आपले उपदेशीय बांधव असे अथवा त्यांना अनुषंगिक असलेली सर्व मंडळी मी त्यांना आवाहन करतो की सर्वांनी सुरेश भट सभागृहामध्ये येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र साजरा होत आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने अवतार दिनाच्या निमित्ताने यावर्षी सर्व आपल्या ऑफिशियल संस्थांना श्री चक्रधर प्रभू जयंती महोत्सव साजरे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे शासकीय स्तरावर सुद्धा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सव मोठ्या म्हणजे उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये सुरेश भट सभागृहामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा हा जयंती महोत्सव म्हणजे अवतार दिन महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारे मानला गेलेला आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हाद्वारा आणि नागपूर परिसरातील अनेक संस्था ज्या आहेत त्या सर्व संस्थांच्या सहकार्याने हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होत आहे. आणि मोठी आनंदाची गोष्ट अशी की आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. आणि महानुभाव पंथातले मान्यवर जे प्रमुख आचार्य आहेत कवीश्वर कुलाचार्य फलटण निवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री विद्वांस बाबा, उपाध्य कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री बिडकर बाबा, कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री कारंजेकर बाबा आणि या कार्यकर्ते साहित्यिक मंडळी आणि अनेक धार्मिक नेतेसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. म्हणून मी सर्वांना आग्रहपूर्वक निवेदन करतो की सर्वांनी तनमन धनाने या कार्यासाठी आपला सहयोग द्यावा आणि आपली उपस्थिती दर्शवावी एवढीच मी अपेक्षा करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. राजशास्त्री बांधकर. महानुभाव पंथ म्हणजे काय असा प्रश्न भरपूर लोकांना आजपर्यंत पडत आहे. परंतु हळूहळू महानुभाव पंथाच्या जवळ जसे यायला लागले तसं महानुभाव पंथ उलगडायला लागलेला आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी आहे. त्या चक्रधर स्वामींचा आता येणारा अवतरण दिन, कोणी जयंती म्हणतात, कोणी अवतरण दिन म्हणतात, तो अवतरण दिन येत्या 5 तारखेला 5 सप्टेंबरला येणार आहे तिथीनुसार. तर तो अवतरण दिन सर्व महानुभाव पंथामध्ये साजरा होणारच. त्याचप्रमाणे कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये
नागपूर जिल्ह्यातील अनेक मंडळं आहेत, 40-45 मंडळं, ते सर्व मंडळं तथा भरपूर संस्था आहेत, त्या सर्व संस्थांचा सहयोग तथा अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा या परिषदेच्या आयोजनाने हा कार्यक्रम इथे नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे. मी सर्व सद्भक्तांना तथा सर्व भारतीयांना असं आवाहन करतो की सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व महानुभाव पंथाला जाणून घ्यावं. दंडोत प्रणाम.